नमस्कार मंडळी, आज बघा आई बनवते मुगाची भजी परत. का तर आज मदर्स डे आणि काहीतरी स्पेशल गरमागरम हवं आहे, तर मग आईने हे बनवलं आमच्यासाठी. आम्ही आईची मदत केली तेव्हा मॉर्निंगला सगळं स्वयंपाक वगैरे आवरला. आता हे बघा मस्त नाही का मुगाचे जे पूर्ण मिक्सचर केलेलं आहे त्यात वरून कांदा टाकते जेणेकरून अजून चव यावी. आणि सगळं मटेरियल वगैरे सगळं व्यवस्थित पाट्यावरच काढलेलं आहे तिने, कारण की पाट्यावरची चवच वेगळी असते. तेल वगैरे बघा किती गरम झालं आहे, हे बघा ते मसाला वगैरे सगळं. आणि आता बघा ते सगळं मिक्सर केल्यानंतर हळूहळू आई टाकत आहे. एकदम छोटे छोटे पीस टाकायचे जेणेकरून ते तळायला पण आसान जातात. आणि और हम खाने के लिए भी बेताब होंगे, क्योंकि माँ का हाथ का खाना तो सभी को पसंद होता है। माँ माँ होती है और वो कुछ भी कर सकती है, इसलिए उसने देखो क्या क्या डाल दिया. तसं फार मला आवडतं तिने केलेले सर्वच गोष्टी, का तर ती मनापासून करते ना की घाई करते. नाहीतर मी खूप घाई करते, काही करायचं म्हटलं की लवकर उरकलं पाहिजे, पण आई खूप शांततेने प्रेमाने करते. आता बघा तिने सगळं व्यवस्थित टाकलेलं छोटे छोटे जेणेकरून प्रत्येकाला एकदम मस्तपैकी त्याला तेलाचा चटका लागेल. आता थोडं साईडला थांबली आहे मी. आता खूप वेळ दाखवणार आहे, का तर आपल्याला कळायला पाहिजे ना किती वेळ त्याला मॅक्झिमम ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते कसे तळतात, ते कसं होत आहे, क्रिस्पी आहे की नाही ते आपल्याला अंदाज लागतो. आणि आता आपण बघताय तेल गरम असल्यामुळे लवकरच मुगाचे पकोडे लवकरच रेडी होतील, का तर तेल जास्त तपलेलं होतं आणि जेणेकरून त्याला चव देखील छान येईल. आणि आईने तर मनापासून बनवलं आहे, तिचं प्रेम टाकलं आहे म्हटल्यावर तर अजूनच गोड लागेल. थँक्यू आई. आणि आई तुम्हाला पण आवडत असेल तर सबस्क्राईब वगैरे नक्की करा. खुशी.